Okay, students, we have to study next topic, that is gametogenesis. So, what is gametogenesis? Gametogenesis means what is that? A formation of a gametes, that is nothing but the male gamete and female gamete. You know that in a human male there is presence of a primary sex organ, that is testes. In that testes there is a formation of a male gamete, that is nothing but the sperms. So that formation of a sperm and another one in a human female, because in a human being sexes are separate. So male individual possesses the male reproductive system, female individual possesses the female reproductive system. So testes are present in a male that produces the sperms, that is male gametes. And another one thing is that in a female there is presence of primary sex organ, and that primary sex organ is a ovary. So inside the ovary in a female there is a formation of a female gamete, that is nothing but the eggs, or that is also called as a ovum. So formation of that female gamete as well as male gamete, that togetherly known as the gametogenesis. So what is gametogenesis? Formation of gametes, that is male gamete and another one is a female gamete. म्हणजे हे जे गॅमेट्स असतात ते तयार होतात ते कशामध्ये, तर टेस्टिस जे असतात मेल मधल्या त्यांच्यामध्ये मेल गॅमेट तयार होतात, आणि जे फिमेल आहेत त्यांच्यामध्ये ज्या ओव्हरी असतात त्याच्यामध्ये फिमेल गॅमेट तयार होतात. आणि ही गॅमेट तयार होण्याची जी प्रक्रिया आहे तिला शब्द आपण वापरलेला आहे गॅमेटोजेनेसिस. आता हे जे गॅमेटोजेनेसिस आहे त्याच्यामध्ये कशापासून तयार होतात, तर त्या तयार होत असतात प्रायमॉर्डियल जर्म सेल्स. So gametes are formed from the primordial germ cells. आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारच्या सेल असतात, एक सोमॅटिक सेल आणि दुसरी असते जर्म सेल. सोमॅटिक सेल म्हणजे ती डिप्लॉइड असते आणि ज्या जर्म सेल तयार होत असतात त्या हॅप्लॉइड असतात, ते आपण पाहणारच आहोत. गॅमेटोजेनेसिस मध्ये दोन टाइप येतात, मग फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट, दॅट इज नथिंग बट द स्पर्म, आणि फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट, दॅट इज नथिंग बट द ओव्हम. आणि यासाठी दोन शब्द वेगळे वापरतात. फॉर्मेशन ऑफ स्पर्म साठी जे आहे त्याला म्हणतात स्पर्मॅटोजेनेसिस, आणि फॉर्मेशन ऑफ ओव्हम किंवा एग किंवा त्याला oocyte म्हणतो त्याच्यासाठी शब्द वापरला जातो oogenesis. म्हणजे गॅमेटोजेनेसिस दॅट इन्क्लुड्स स्पर्मॅटोजेनेसिस अँड oogenesis. स्पर्मॅटोजेनेसिस फॉर्मेशन ऑफ स्पर्म, oogenesis फॉर्मेशन ऑफ ओव्हा, ओव्हम किंवा एग्ज असं आपण म्हणतो. आता त्यातलं सुरुवातीला आपल्याला स्पर्मॅटोजेनेसिस घ्यायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल इन दॅट गॅमेटोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. त्यातलं आपण घेणार आहोत ते म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस. Spermatogenesis means what is that now here? Spermatogenesis means the formation of sperms, that is formation of sperms. Formation of sperms. हे जे स्पर्म फॉर्म होतात त्याच्यासाठी शब्द वापरलेला आहे स्पर्मॅटोजेनेसिस. So spermatogenesis means the formation of male gamete, and where from that one is formed? That is formed from the germinal epithelial cells. That is formed from what? That is germinal epithelial cells. Germinal epithelial cells. And where that germinal epithelial cells are present? We have studied the structure of that testes, in which there is presence of seminiferous tubules. And that seminiferous tubules are lined by a germinal epithelial cells. म्हणजे आपण असा एक सेक्शन घेतला त्याचा टेस्टिस मधला, ही सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे, आणि या सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये
या ज्या सेल्स असतात इथे याच्यासाठी नाव आहे जर्मिनल एपिथेलियल सेल. म्हणजे हा सेक्शन कशाचा आहे, सेमिनिफेरस ट्युब्युलचा. आणि याच्यामध्ये जे असणाऱ्या सेल आपण इथे दाखवतो या कोणत्या सेल आहेत, या सेल आहेत जर्मिनल एपिथेलियल सेल्स. आणि या जर्मिनल एपिथेलियल सेल पासून मेल गॅमेट्स तयार होत असतात ऍट द ऑनसेट ऑफ प्युबर्टी. सो व्हेन देयर इज अ ऑनसेट ऑफ प्युबर्टी, आपल्याला माहिती आहे ऑनसेट ऑफ प्युबर्टी म्हणजे काय, वयात येणं म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामध्ये काय होतं, जे हायपोथॅलॅमस आहे, आपल्याला माहिती आहे हायपोथॅलॅमस, हे जे हायपोथॅलॅमस आहे, हे हायपोथॅलॅमस काय करते, कुठला पार्ट आहे, ब्रेनचा पार्ट आहे. आणि आपली जी हार्मोनल सिस्टीम आहे आणि नर्वस सिस्टीम आहे याला जोडणारा पार्ट आहे. आपल्या ह्युमन बिंग मध्ये जे कोऑर्डिनेशन आहे त्याला शब्द वापरतो आपण न्यूरो एंडोक्राइन. म्हणजे दोन्ही पण नर्वस सिस्टीम आणि हार्मोनल याला कनेक्ट करणारा जो पार्ट आहे त्याचं नाव आहे हायपोथॅलॅमस. आणि या हायपोथॅलॅमस मधनं हार्मोन सिक्रेट होतं ऍट द ऑनसेट ऑफ प्युबर्टी इन अन मेल. त्याचं नाव आहे गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. काय नाव आहे त्याचं, गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. ते गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन जे आहे त्याला आपण शॉर्ट मध्ये पण लिहू शकतो GnRH. म्हणजे ते जर लिहायचं झालं आपल्याला तर ते असं आपण लिहू शकतो, हे असं आहे ते. सो हियर दॅट वन इज द हार्मोन, that one is released by what, hypothalamus. So hypothalamus on the onset of puberty in a male that releases the here gonadotropin releasing hormone, and under the influence of that hormone here is increase the production of what is that, the name of hormone, that one is FSH, that is released from the pituitary gland. So you know that FSH follicle stimulating hormone त्याला आपण म्हणतो. So that follicle stimulating hormone, that one is released from the pituitary gland, and that hormone is released in a more quantity, or one can say the increased secretion of FSH, that is because of the gonadotropin releasing hormone which is released by the hypothalamus. Then here that FSH that induces what is that, spermatogenesis. So what is the function of that FSH? Here that induce spermatogenesis. म्हणजे हे जे स्पर्मॅटोजेनेसिस आहे या स्पर्मॅटोजेनेसिसला सुरुवात करण्याचं काम कोण करतं, तर हे FSH नावाचं हार्मोन करतं. त्याला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन असा शब्द आपण वापरतो. आता याच्यामध्ये एक गॅमेटोजेनेसिस मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस बघतोय आपण की ज्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स आहेत. आणि हे स्पर्म्स कशापासून फॉर्म होतात, तर टेस्टिस मध्ये ज्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात त्याचं जे लाइनिंग आहे ते इपिथेलियल सेलचं, तर ते आहे जर्मिनल इपिथेलियल सेल. आणि इथे या इपिथेलियल सेल पासून तयार होतात ती. पण ही तयार होत असताना कशाच्या अंडर, तर कुठले हार्मोन्स आहेत, ही एक महत्वाचं हार्मोन आहे हायपोथॅलॅमस मधनं रिलीज होणार. त्याचं नाव आहे गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन, त्याला आपण म्हणतो GnRH. त्याच्यानंतर FSH आहे पिट्युटरी ग्लँड मधनं रिलीज होणारा, ते इंड्यूस करतं स्पर्मॅटोजेनेसिस. आणि हे स्पर्मॅटोजेनेसिस जर आपल्याला शिकायचं असेल तर ते आपल्याला काय केलं जाते, ते 3 फेज असतात त्याच्यामध्ये. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस दॅट इन्व्हॉल्व्स 3 फेजेस. आणि त्यातली पहिली फेज आहे मग आपल्याकडे मल्टिप्लिकेशन फेज, सेकंड फेज आहे आपल्याकडे ग्रोथ फेज, आणि ही इथे थर्ड फेज आहे त्याचं नाव आहे मॅच्युरेशन फेज. सो स्पर्मॅटोजेनेसिस दॅट इन्क्लुड्स व्हॉट इज दॅट, फर्स्ट वन इज आपल्याला सांगता येईल की याच्यामध्ये पहिली फेज आहे कुठली,